मी सर्वप्रथम आपले आभार मानतो तो मला जो विषय दिलेला आहे एक्सपोर्ट प्रोसिजर आणि एक्सपोर्ट प्रमोशन स्कीम या विषयावर मला जे काही सांगता येईल ते मी सांगतो. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. मी दिनेश देवरे. माझी मॅग्नस कन्सल्टिंग या नावाने एक फर्म आहे. आमचे पुणे, मुंबई आणि नाशिक या 3 ठिकाणी ऑफिसेस आहेत. आम्ही पूर्ण महाराष्ट्राला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. सध्या तरी धुळे वगैरे भागातले फारसे निर्यातदार दिसत नाही, पण मुंबई आणि पुण्यातले भरपूर निर्यातदार आहेत. आणि तुमचे जे प्रॉडक्ट्स आहेत आता जे मला समोर दिसत आहेत हेच प्रॉडक्ट मुंबईचे किंवा पुण्यातले लोक बरेचसे एक्सपोर्ट करताना मला दिसतात. सुरुवातीला आपण पहिल्यांदा आपल्या एक्सपोर्टच्या ज्या प्रोसिजर्स आहेत त्या तरी तुम्हाला सुरुवातीला सांगू, कारण इथून फारसं बॅकग्राऊंड मला दिसत नाही, एक्सपोर्टचं फार इथून होत नाही. त्यामुळे आपण आधी एक्सपोर्टची प्रोसिजर बघू आणि शेवटी मी माझे स्वतःचे जे काही एक्सपिरियन्स आहे या कन्सल्टन्सी बिझनेसमध्ये मी तो पण तुम्हाला शेअर करतो. एक्सपोर्ट प्रोसिजर्समध्ये सरांनी सुरुवातीला सांगितलं की कुठले रजिस्ट्रेशन घ्यावे लागतात. पहिल्यांदा आपल्याला बेसिक रजिस्ट्रेशन जे घ्यावे लागतात, जे तुम्ही तुमचा बिझनेस एक्सपोर्ट असो किंवा डोमेस्टिक असो ते रजिस्ट्रेशन घ्यावेच लागतात. जीएसटी, शॉप ॲक्ट वगैरे हे तर आहे. पण जर त्यानंतर तुम्हाला बँक अकाउंट ओपन करावं लागतं. डोमेस्टिक बिझनेससाठी तुम्ही जे बँक अकाउंट ओपन करता ते वेगळं असतं. एक्सपोर्ट बिझनेससाठी तुम्ही जे बँक अकाउंट ओपन करता ते करंट अकाउंटमधलंच एक वेगळं व्हेरियंट घ्यावं लागतं. एसबीआयचे सुद्धा तसं व्हेरियंट असेल, त्याला ट्रेड अकाउंट म्हणतात. ट्रेड अकाउंट आणि नॉर्मल करंट अकाउंटमध्ये काय फरक पडतो, तर ट्रेड अकाउंट जर घेतलं तर तुम्हाला जे एक्सचेंज कन्व्हर्जन चार्जेस असतात फॉरेन एक्सचेंजचे ते ट्रेड अकाउंटमध्ये बऱ्याच प्रमाणात कमी असतात. नेक्स्ट थिंग, तुम्ही जेव्हा पूर्णपणे एक्सपोर्ट करता, एक्सपोर्ट झाल्यानंतर तुमची जी बीआरसी वगैरे क्लोज करावी लागते तुम्हाला. नॉर्मल करंट अकाउंटला त्याचे चार्जेस वगैरे जास्त असतात. ट्रेड अकाउंटचं व्हेरियंट घेतलं तर त्याचे चार्जेस वगैरे तिथे कमी केलेले असतात. फक्त बॅलन्स मेंटेन जास्त करावा लागतो शक्यतो ट्रेड अकाउंटमध्ये. आणि त्यांचे रूल्स पण असतात, विदिन 6 मंथ एवढे डॉलर्स आले पाहिजे वगैरे, ते रूल्स मेंटेन करावे लागतात. आपण जर एक्सपोर्टर्स करणार असू तर ट्रेड अकाउंटचं व्हेरियंट घ्यायला हरकत नाही. नेक्स्ट थिंग, ऑप्टेन इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड. सरांनी सांगितलं झालं की इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड हे बेसिक रिक्वायरमेंट आहे. एक्सपोर्ट करायचं असेल तर पहिले इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड काढावा लागतो. आता तुम्हाला इम्पोर्ट करायचं असेल तरी सुद्धा इम्पोर्ट एक्सपोर्ट कोडच काढावा लागतो. इम्पोर्टसाठी फक्त इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड एवढं एकच डॉक्युमेंट लागतं. पण एक्सपोर्टसाठी इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड बरोबर तुम्हाला त्या कन्सर्न एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलचं रजिस्ट्रेशन कम मेंबरशिप सर्टिफिकेट सुद्धा घ्यावं लागतं. रजिस्ट्रेशन कम मेंबरशिप सर्टिफिकेट म्हणजे आता एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल हे काय, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 37 एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल तयार केलेले आहेत. 37 पैकी 36 एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल मध्ये आपल्याला एक चेक करावं लागतं की आपलं प्रोडक्ट कुठल्या एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलच्या अंडर येत आहे. आपलं प्रोडक्ट ज्या एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलच्या अंडर येत असेल त्याचं आपल्याला रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. पण जर आपलं प्रोडक्ट असं असेल की ते एकापेक्षा जास्त एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलच्या अंडर येत असेल किंवा आपलं प्रोडक्ट असं स्पेसिफाईज करता येत नसेल कोणत्या एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलच्या अंडर जात आहे, तर त्यावेळेस त्याच्यासाठी सुद्धा एक ऑप्शन आहे. त्यावेळेस आपण फिओचं रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. फिओ म्हणजे फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्टर म्हणून एक एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल. त्याचं रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर एकापेक्षा जास्त प्रोडक्ट आपण एक्सपोर्ट करत असणार तरी सुद्धा एक रजिस्ट्रेशन घेतलेलं चालतं. या 2 बेसिक गोष्टी आहेत. त्यानंतर आला एडी कोड रजिस्ट्रेशन. एडी कोड म्हणजे आपण ज्या बँकेत अकाउंट ओपन केलेले आहे त्या बँकेचं ऑथोराइज्ड डीलर कोड आपल्याला आपण ज्या पोर्टवरून एक्सपोर्ट करणार आहोत त्या पोर्टला रजिस्टर करणं गरजेचं आहे. एडी कोड ही पण बेसिकच प्रोसिजर आहे. तसं आपण जर एकापेक्षा जास्त एक्सपोर्ट कस्टम पोर्टवरून एक्सपोर्ट करणार असू तर प्रत्येक पोर्टला आपल्याला एडी कोड रजिस्टर करणं गरजेचं आहे. पूर्वी एडी कोड रजिस्ट्रेशनची बरीच मोठी प्रोसिजर होती, आता ती सिम्प्लिफाईड झालेली आहे. सिम्प्लिफाईड प्रोसिजर्समध्ये आपल्याला फक्त आईसगेटचं एक लॉगिन क्रिएट करावं लागतं. लॉगिन क्रिएट करून त्यातून आपण स्वतः डॉक्युमेंट अपलोड करून एडी कोड रजिस्टर करून घेऊ शकतो. फक्त एक नावाच्या अकाउंटला थोडासा प्रॉब्लेम आहे की आपल्याला एक फिजिकल कॉपी सुद्धा त्यांना द्यावी लागते किंवा बँकेने त्यांना त्यांच्या ईमेल आयडीवर ईमेल केली तरी सुद्धा एडी कोड रजिस्टर होतो. नेक्स्ट थिंग, ही झालं बेसिक प्रोसिजर. आता पुढची प्रोसिजर आहे प्री शिपमेंट प्रोसिजर. प्री शिपमेंट प्रोसिजर बऱ्यापैकी डोमेस्टिक बिझनेसची आणि एक्सपोर्ट बिझनेसची जवळपास सारखी, तरी सुद्धा आपण त्याच्यावर एक नजर टाकू. प्री शिपमेंट प्रोसिजर्समध्ये तर अप्रोचिंग फॉरेन बायर हा सगळ्यात पेनफुल आहे. प्रत्येकाला वाटतं मला एक्सपोर्ट करावं, माझं प्रोडक्ट एक्सपोर्टमध्ये जावं. माझ्या बऱ्याचशा लोकांचं प्रॉडक्ट एक्सपोर्टसाठी कॅपेबल आहे, पण हा जो पहिला प्रकार आहे अप्रोचिंग फॉरेन बायर, इथेच आपल्याला प्रॉब्लेम येतो. पहिला प्रॉब्लेम आहे लँग्वेज. लँग्वेजमुळे आपण फॉरेन बायरला अप्रोच करू शकत नाही.
तसं पाहिलं तर हा सब्जेक्ट खूप मोठा आहे. याच्यावर स्वतंत्र एक सेमिनार होऊ शकतं अप्रोचिंग फॉरेन बायरचं. फॉरेन बायर शोधण्याचे काही सिंपल आयडियाज सुद्धा आहेत. त्यांचा डेटा मिळतो मला आणि आता अपेडा वगैरे सुद्धा त्याच्यासाठी डेटा फॉरेन बायर सर्च करण्यासाठी आपल्याला बरेचसे मदत करते. पण आपलं प्रॉडक्ट सुद्धा फॉरेन कंट्रीजचे जे नॉर्म्स आहेत त्यांना त्यांच्या हिशोबाने कॅपेबल पाहिजे. नेक्स्ट थिंग, इन्क्वायरी अँड ऑफर. जर आपण फॉरेन बायरला अप्रोच केला आणि त्यांच्याकडून जर आपल्याला इन्क्वायरी किंवा ऑफर आली तर त्यानंतर आपण त्यांच्याकडून ऑर्डर येते, परचेस ऑर्डर वगैरे येते. परचेस ऑर्डर आल्यानंतर आपण कन्फर्मेशन ऑफ ऑर्डर म्हणजे एक ऑर्डरचं ईमेल थ्रू सुद्धा कन्फर्मेशन देऊ शकतो. ऑर्डरचं कन्फर्मेशन झाल्यानंतर एक ओपनिंग लेटर ऑफ क्रेडिट. लेटर ऑफ क्रेडिट हे डॉक्युमेंट डोमेस्टिक आणि एक्सपोर्टसाठी साधारणतः सारखं आहे, पण एक्सपोर्टमध्ये याचा स्कोप खूप जास्त आहे डोमेस्टिकपेक्षा. लेटर ऑफ क्रेडिटमुळे आपल्या पेमेंटची सिक्युरिटी आपल्याला एक्सपोर्ट करण्याच्या आधीच मिळते. लेटर ऑफ क्रेडिट बद्दल मी थोडंसं डिटेलमध्ये सांगतो. लेटर ऑफ क्रेडिटमध्ये कोणकोणत्या पार्टीज इन्व्हॉल्व असतात ते सांगतो. पहिल्यांदा जेव्हा आपण एलसी या विषयावर बोलतो तेव्हा पहिली गोष्ट आपलं प्रॉडक्ट नॉन पेरिशेबल असावं. पेरिशेबल प्रॉडक्टला एलसी मिळत नाही, कुठली बँक एलसी देत नाही पेरिशेबल प्रॉडक्टला. नॉन पेरिशेबल प्रॉडक्टला आपल्याला आपल्या फॉरेन बायरला अप्रोच केल्यानंतर त्याची जर क्रेडिटेबिलिटी असेल तरच त्याला त्याची बँक एलसी ओपन करून देते. त्याने एलसी ओपन केल्यानंतर ती एलसी आपण आपल्या डोमेस्टिक बँकेत सबमिट करतो आणि आपली डोमेस्टिक बँक एलसी व्हेरीफाय करते. काही एक्सपोर्टर मी अशी पाहिले की त्यांना एलसी मिळाली पण ती व्हेरीफाय केल्यानंतर कळलं की एलसी फेक आहे. तर ती व्हेरीफाय पण करून घेणं गरजेचं असतं. एलसी व्हेरीफाय करून घेतल्यानंतर आपल्याला जर कधी इन केस आपण एक्सपोर्ट केल्यानंतर अशी काही इन्सिडेंट आला की आपल्याला 3 महिन्याचा क्रेडिट पिरियड होता पण अगदी एकाच महिन्यात आपल्याला पेमेंट पाहिजे तर बँक तसं अगेन्स्ट एलसी आपल्याला फायनान्स सुद्धा प्रोव्हाइड करते. त्यामुळे अगेन्स्ट एलसी एक्सपोर्ट करणं कधी पण बेस्ट आहे. नेक्स्ट थिंग, प्रोडक्शन ऑफ प्रोक्युरमेंट ऑफ गुड. प्रोक्युरमेंट प्रोडक्शन या दोन्ही गोष्टीवर आता डिपेंड करतं प्रॉडक्ट कुठलं आहे त्याच्यावर. प्रोक्युरमेंट झाल्यानंतर पॅकिंग अँड मार्किंग आणि नंतर अपॉइंटमेंट ऑफ सीएल अँड क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट. त्याला आपण सीएचे पण म्हणतो. आता सीएचे जो मेजर रोल असतो तुमच्या एक्सपोर्ट प्री शिपमेंट ऍक्टिव्हिटीजमध्ये. प्री शिपमेंट ऍक्टिव्हिटीजमध्ये सीएचे काय काय काम करतो. पहिली गोष्ट, सीएचे हे जास्त मुंबईच्या नवी मुंबई भागात आहे. वाशी वगैरे या एरियात सीएचे भरपूर ऑफिसेस आहेत. आपल्याकडे सीएचे बरेचसे खूप कमी आहेत तसं पाहिलं तर. सीएचे मी जेव्हा नाशिक मार्केटमध्ये फिरतो तेव्हा मला असं जाणवलं की तिथे थोडेफार लोक क्लिअरिंग फॉरवर्डिंगचा बिझनेस करतायत पण त्यांचे रेट एवढे हाय आहेत की जे नॉर्मल मार्केटपेक्षा म्हणजे कम्पेअर नाही करू शकत आपण त्याच्याशी. नेक्स्ट थिंग, एक्सपोर्ट प्रोसिजर मध्ये पोस्ट शिपमेंट प्रोसिजर आहे. पोस्ट शिपमेंट मध्ये काय होतं, एकदा क्लिअरिंग फॉरवर्डिंग एजंटने आपला एक्सपोर्ट कंप्लीट केला. एक्सपोर्ट कंप्लीट केल्यानंतर क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंटच्या हातात काही डॉक्युमेंट्स येतात. क्लिअरिंग फॉरवर्डिंग एजंट आपला शिपिंग बिल फाईल करतो. आपल्या म्हणजे एक्सपोर्टरच्या वतीने शिपिंग बिल फाईल करतो. सध्या कस्टमरने अशी फॅसिलिटी दिलेली आहे की तुम्ही क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट नाही अपॉइंट केला तरी स्वतः सुद्धा शिपिंग बिल फाईल करू शकता. पण तसं करताना काही कोणी दिसत नाही. थोडी कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर आहे आणि शिपिंग बिल जर एकदा मिस्टेक झाली शिपिंग बिलमध्ये तर ती करेक्शन करणं पण शक्य नाही. त्यामुळे शक्यतो शिपिंग बिल फाईल करण्यासाठी क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंटलाच अपॉइंट केलं जातं. क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट करून आपल्याला शिपमेंट झाल्यानंतर काही डॉक्युमेंटची लिस्ट येते. त्याच्यामध्ये आपणच तयार केलेलं पॅकिंग इनव्हॉइस ते कस्टम अटेस्टेड असतं. पॅकिंग लिस्ट, स्टफिंग रिपोर्ट असतो स्टफिंग झालेली असेल तर. त्यानंतर शिपिंग बिल, बिल ऑफ गाईडिंग, नंतर सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन, फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट असे जे प्रॉडक्टशी रिलेटेड जे डॉक्युमेंट लागतात. कधी कधी फ्युमिगेशन सर्टिफिकेट, हेल्थ सर्टिफिकेट सुद्धा त्याचे कॉपीज येतात त्याच्याबरोबर. तर हे सगळे डॉक्युमेंट आपल्याला क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट शिपमेंट झाल्यानंतर एक्सपोर्टरला पाठवतो. एक्सपोर्टरने हे डॉक्युमेंटचं नंतर काय करायचं आहे तर हे डॉक्युमेंट बँकेत सबमिट करावे लागतात. बँकेत सबमिट करण्याचा उद्देश 2 प्रकारचा असतो. जर तुमचं पेमेंट ॲडव्हान्समध्ये आलेलं असेल तर हे डॉक्युमेंट बँकेत सबमिट केल्यानंतर डायरेक्टली तुमची बँक रिलेशन सर्टिफिकेट जनरेट होते. जर पेमेंट ॲडव्हान्स आलेलं नसेल तर हे डॉक्युमेंट तुम्ही बँकेत देता. तुमची बँक फॉरेन बँकला हे डॉक्युमेंट प्रेझेंट करते आणि फॉरेन बँक पेमेंट कलेक्ट करते आणि ते पेमेंट नंतर तुम्हाला रिलीज होतं. ही एक प्रोसिजर झाली. पण शक्यतो पेमेंट ॲडव्हान्स पेमेंट वाले बरेचशा प्रोसेस असतात. त्यामुळे
आपण डॉक्युमेंट बँकेत सबमिट करायचं असतं. बँकेत सबमिट करायचा पण एक फॉर्मॅट आहे. प्रत्येक बँकेचं वेगवेगळं कव्हरिंग लेटरचा एक फॉर्मॅट असतो. त्यांना आपण जे इन्व्हर्ट रेमिटन्स आलेले आहेत, इन्व्हर्ट रेमिटन्स कोणकोणत्या शिपिंग बिल चार्जेस आलेले आहेत हे आपण कव्हरिंग लेटरमध्ये मेन्शन करायचं असतं. त्याच्याबरोबर इन्व्हॉइस, पॅकिंग लिस्ट, शिपिंग बिल, बिल ऑफ lading आणि एवढे डॉक्युमेंट आपले सगळे जोडायचे असतात त्याला. नेक्स्ट थिंग थोडं खाली आहे. हा करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट एक्सपोर्ट प्रोसिजर हा पार्ट कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट पार्ट आहे एक्सपोर्ट प्रमोशन स्कीम्स. खरं तर आम्ही जे लास्ट 6 इयर्स पासून काम करतोय ते प्री शिपमेंट ऍक्टिव्हिटीज मध्ये फारसं वर्किंग आम्ही केलेलं नाही. आम्ही जास्त वर्किंग एक्सपोर्ट प्रमोशन स्कीम याच एका प्रोफाईलवर करतोय. एक्सपोर्ट प्रमोशन स्कीम हे प्रोफाईल तसं पाहिलं तर आम्हाला जे स्टडी असतो, स्टडीमध्ये फक्त 4-5 पेजेसच फक्त एक्सपोर्ट प्रमोशन स्कीम याचा अभ्यासक्रम होतो. पण जेव्हा ऍक्च्युअल मार्केटमध्ये जातो तेव्हा एक्सपोर्ट प्रमोशन स्कीम ही खूप मोठी वायडर कन्सेप्ट आहे आणि सगळ्या स्कीम्स, सगळे एक्सपोर्टर त्याला ऍप्लिकेशन पण करत नाही. बऱ्याचशा लोकांना सगळ्या एक्सपोर्ट प्रमोशन स्कीम पण माहिती आहे. मी पण त्यातल्या थोडक्याच एक्सपोर्ट प्रमोशन स्कीम सांगतोय ज्या की नॉर्मली सगळ्या एक्सपोर्टरला जनरली ऍप्लिकेबल असतात. एक्सपोर्ट प्रमोशन स्कीम या प्रॉडक्टनुसार, रिजननुसार सुद्धा बदलत जातात. तर त्यातल्या ज्या बेसिक काही स्कीम आहे त्यातली पहिली मर्कंटाईल एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया स्कीम. ही स्कीम आता 31 डिसेंबर 2020 पासून बंद झालेली आहे. पण त्या स्कीम संदर्भात एक गुड न्यूज पण सांगायची आहे की आज एमईआयचे ज्यांचे पेंडिंग ऍप्लिकेशन्स असतील, ज्यांचं पेंडिंग एमईआय बाकी असेल, ज्यांनी कोणी घेतलेला नसेल, त्यांचं आज एमईआयचं ऑनलाईन ऍप्लिकेशनची प्रोसिजर सुरू झालेली आहे. आणि ह्या स्कीमची ऍप्लिकेशन फायलिंगची लास्ट डेट 31 डिसेंबर 2021 आहे. 3 महिन्यात, 3.25 महिन्यात तुम्हाला हे संपूर्ण एमईआयचं ऍप्लिकेशन करायचे. जर ऍप्लिकेशन झाले नाही तर तुम्हाला एमईआयचा बेनिफिट मिळणार नाही, तुमचा संपूर्ण बेनिफिट लॅप्स होणार आहे. त्या एमईआयची स्कीम काय, एमईआय मध्ये 10,000 प्लस प्रॉडक्ट कव्हर होते. त्याच्यामध्ये त्याचा इन्सेंटिव्ह 2% पासून ते जवळपास 20% पर्यंत व्हेरी होता. त्याच्यामध्ये 2% आणि 3% हे इंजिनिअरिंग प्रॉडक्टसाठी होते. आता मी होते हा शब्द वापरतोय कारण आज एमईआयची स्कीम ऍप्लिकेबल राहिलेली नाही. एमईआयची स्कीम ऑलरेडी टाइम बांधलेली आहे. 2%, 3% हे साधारणतः इंजिनिअरिंग, फार्मास्युटिकल, केमिकल्स ह्या प्रोडक्टसाठी होते. साधारणतः बऱ्यापैकी 5% हा इन्सेंटिव्ह ऍग्रिकल्चर प्रोडक्टला होता. हे माझं ऑब्झर्वेशन सांगतोय, कुठेही डॉक्युमेंटरी दिलेलं नाहीये. आणि 5%चाच इन्सेंटिव्ह वाढवून गव्हर्नमेंटने काही काळासाठी 7% केला होता. आणि स्पेशली ओनियनसाठी गव्हर्नमेंटने काही काळासाठी 5% इन्सेंटिव्ह दिला होता. नंतर तो वाढवून 5% वरून 10% इन्सेंटिव्ह केला. 10% केल्यानंतर परत ओनियनचा इन्सेंटिव्ह 0% करून टाकलेला आहे गव्हर्नमेंटने. आणि डेअरी प्रॉडक्टसाठी एमईआय हा इन्सेंटिव्ह 20% होता. डेअरी प्रॉडक्टसाठी हायर प्रमाणात इन्सेंटिव्ह होता. पण गव्हर्नमेंटने डेअरीसाठी प्रमोट करण्यासाठी ही स्कीम म्हणजे एक वेपन म्हणून यूज केलेला होता. पण तसं डेअरीचं फारसं एक्सपोर्ट झाला नाही. डेअरीचं उत्पादन भरपूर वाटतं इंडियामध्ये, पण त्याचा इंडियामध्येच एक्सेस फ्लो तयार झाला. एक्सपोर्ट काही फारसा झाला नाही डेअरी प्रॉडक्टचा. मला वाटतं ते प्रॉडक्ट्स आपले इंटरनॅशनल मार्केटला जे नॉर्म्स आहेत त्याच्याप्रमाणे तयार होत नसावे. नेक्स्ट याला स्कीम आलेली RODTEP म्हणजे रिबेट ऑफ ड्युटीज अँड टॅक्स ऑन एक्सपोर्ट प्रॉडक्ट्स. खरं तर ह्या स्कीमला एक्सपोर्ट प्रमोशन स्कीम म्हणणं चुकीचं ठरेल. गव्हर्नमेंट ह्या स्कीमला एक्सपोर्ट प्रमोशन स्कीम म्हणत नाही. गव्हर्नमेंट याला म्हणते की तुम्ही रिमिशन आहे, रिबेट आहे तुम्हाला ऍक्च्युअली दिलेलं. पूर्वी जी एमईआयस होती ऍक्च्युअली RODTEP ही तिचंच रिप्लेसमेंट आहे. पण त्याच्यामध्ये काय परम्युटेशन कॉम्बिनेशन करून खूप रिफाईन करून स्कीम दिलेली आहे. सध्या तरी 0.8% पासून तर ही स्कीम 4% पर्यंत आहे. एमईआयशी कंपेअर केलं RODTEPचं तर RODTEP मध्ये खूप मायनॉर प्रमाणात बेनिफिट्स मिळतात. RODTEP काही एवढी खरं तर इंजिनिअरिंग सेक्टरच्या रोषाला बळी पडलेली स्कीम आहे. या स्कीम मध्ये गव्हर्नमेंटने अलॉय स्टील वगैरे मॅन्युफॅक्चरिंग प्रॉडक्ट कम्प्लिटली बॅन करून टाकलेले आहेत. बरेचसे प्रॉडक्ट निगेटिव्ह लिस्टमध्ये टाकून दिले. ऍग्रिकल्चरला थोडंसं झुकतं माप देण्याचा गव्हर्नमेंटने RODTEP मध्ये प्रयत्न केलेला आहे. प्रोसेस फूडला पण याच्यात
इन्सेंटिव्ह खूप कमी प्रमाणात करून टाकला. पूर्वी प्रोसेस फूडला ॲग्रिकल्चर प्रोडक्टचा बरोबरीचा इन्सेंटिव्ह होता, पण आता आरओडीटीपी मध्ये तेवढा इन्सेंटिव्ह राहिलेला नाही. आरओडीटीपी मध्ये आता इन्सेंटिव्ह आहे तो ॲग्रिकल्चरला 3% हा टोमॅटो, ग्रेप्स वगैरे ह्या प्रोडक्टसाठी त्याला पण पर केजी नुसार कॅप आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट आरओडीटीपीची ती म्हणजे ओनियनसाठी परमनंट इन्सेंटिव्ह आलेला आहे. ओनियन ह्या भागात सुद्धा तयार होतो, त्यामुळे ओनियन प्रोड्युसर आणि एक्सपोर्टर दोघांसाठी ही चांगली स्कीम आहे. दुसरी गोष्ट, शुगर एक्सपोर्टसाठी सुद्धा गव्हर्नमेंटने कमी प्रमाणात का होईना ही स्कीम दिलेली आहे. 1% का होईना शुगर प्रोडक्टसाठी दिलेली आहे आरओडीटीपी. आरओडीटीपीचे काही सिमिलॅरिटीज सांगतो ज्या एमईआयसी मिळत्याच होत्या. आणि बऱ्याचशा लोकांना कन्फ्युजन आहे की आरओडीटीपी मिळणार कशी. आरओडीटीपी जशी एमईआयएस मिळत होती तशीच मिळणार, फक्त एमईआयएस तुम्हाला डीजीएफटी कडून मिळत होती, आरओडीटीपी ही स्कीम तुम्हाला कस्टम कडून मिळणार. आरओडीटीपी मध्ये तशी स्कीम जनरेट होणार जशी एमईआयएस मध्ये जनरेट होत होती. आणि ही ट्रान्सफरेबल स्कीम असणार, ही आपण ओपन मार्केटमध्ये सेल करू शकतो. सुरुवातीच्या दिवसात आरओडीटीपीच्या स्क्रिप्टचे रेट कमी असण्याचं म्हणजे जे सेलिंग रेट आहे तो कमी असण्याची शक्यता आहे, कारण एमईआयचा फ्लो संपलेला नसेल आरओडीटीपीच्या काळात. त्यामुळे एक्सपोर्टरचा काही काळ लॉस होऊ शकतो याच्यामध्ये. आरओडीटीपी ही स्कीम सुद्धा 10,000 करोड प्लस प्रोडक्टला दिलेली आहे. ॲग्रिकल्चर मध्ये ग्रेप्स एक्सपोर्टरला एमईआयएस खूप जास्त प्रमाणात मिळत होता, आता आरओडीटीपी मध्ये त्याचा बेनिफिट बऱ्यापैकी प्रमाणात कमी होणार आहे. आणि जो एक सेटबॅक एक्सपोर्टरला क्रिएट झाला होता आरओडीटीपी आल्यामुळे आणि एमईआयएस गेल्यामुळे ॲग्रिकल्चर एक्सपोर्टरचं प्रचंड नुकसान झालं होतं. बाकीच्या एक्सपोर्टरचं पण झालं, पण ॲग्रिकल्चरला गव्हर्नमेंटने नेहमीच, मी जेवढं बघतोय आता, मी व्हीकेजीओआय किंवा त्याच्या आधी एफएमएस एपीएस वगैरे या सगळ्या स्कीममध्ये काम बघितलं तर ॲग्रिकल्चरला गव्हर्नमेंटने ऑलवेज झुकतच मार्क दिलेले. गव्हर्नमेंटने ते प्रमोट करण्याचा प्रत्येक वेळेस प्रयत्न केलेला आहे. याही वेळेस त्यांनी एक एमईआयएसचा सेटबॅक जो होता तो भरून काढण्यासाठी असं आपण म्हणू शकतो ट्रान्सपोर्ट अँड मार्केटिंग असिस्टन्स ही एक स्कीम त्यांनी नव्याने आणलेली. ही स्कीम तशी तर 2 वर्षापूर्वी सुद्धा होती, पण एमईआयचे रेट कमी करून त्यांनी, जेव्हा एमईआयएसवर डब्ल्यूटीओने ऑब्जेक्शन्स घेतले त्यावेळेस त्यांनी एमईआयचे रेट कमी करून त्याचे काही प्रमाणात टीएमए मध्ये इन्सेंटिव्ह देण्याचा प्रयत्न केला. आता ही टीएमए स्कीम काय, ट्रान्सपोर्ट अँड मार्केटिंग असिस्टन्स, ही रिजन वाईज तुम्हाला जे एक्सपोर्टचा फ्रेट लागतो ते फ्रेट कॉम्पेन्सेट करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केलेला आहे. आता मिडल ईस्टला साधारणतः अजून एक गोष्ट आहे आरटीए मध्ये, ती म्हणजे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने 20 फीट कंटेनर युनिट ही इन्सेंटिव्ह देण्यासाठी एक नवीन कन्सेप्ट इंट्रोड्यूस केलेले आहे. 20 फीट कंटेनर युनिट्स म्हणजे एक 20 फीट कंटेनर युनिट म्हणजे 240 फीट कंटेनर युनिट, सॉरी एक 40 फीट कंटेनर युनिट म्हणजे 220 फीट कंटेनर युनिट. 20 फीट कंटेनर युनिटच्या बेसिसवर ही स्कीम दिलेली आहे. रेकरसाठी वेगवेगळे रेट्स आहेत, नॉन रेकरसाठी वेगवेगळे रेट आहेत, रिजन वाईज वेगवेगळे रेट दिलेले आहेत. ह्या स्कीम मध्ये नॉन इलिजिबल कॅटेगरीज मी पहिल्यांदा सांगतो, कारण बऱ्याचशा एक्सपोर्टरला वाटतं की आपण ग्रेप्स एक्सपोर्ट करतोय म्हणजे आपलं प्रोडक्ट टीएमए मध्ये इलिजिबल आहे. हो, ग्रेप्स टीएमए मध्ये इलिजिबल आहे, पण काही कंट्रीज टीएमए मध्ये इलिजिबल नाही आहे. ज्या लँडलॉक कंट्री आहेत त्या इलिजिबल नाहीत, नेपाळ, भूतान सारख्या. परत बांगलादेश ही कंट्री टीएमए मध्ये इलिजिबल नाही, श्रीलंका नॉन इलिजिबल कॅटेगरीमध्ये आहे. त्यामुळे पाकिस्तान सुद्धा नॉन इलिजिबल कॅटेगरीमध्ये टीएमए साठी आहे. त्यामुळे टीएमए ह्या स्कीमचा आपल्या प्रोडक्ट एक्सपोर्ट करताना, कॉस्टिंग मध्ये घेताना थोडंसं काळजीपूर्वक विचार करायचा. नेक्स्ट ती टीएमए आता 20 फीट कंटेनर युनिट, जर रेफर कंटेनर बद्दल बोलतो, कारण ॲग्रिकल्चरला बऱ्यापैकी रेफर कंटेनर वापरले जातात. एका 20 फीट कंटेनर युनिटला ही साधारणतः 21,500 रुपये स्कीम आहे. म्हणजे 40 फीट कंटेनर साधारणतः 63,000. सगळ्यात जास्त साऊथ अमेरिकेला ही स्कीम आहे. 95,000 रुपये एका 40 फीट कंटेनर युनिटला मिळते. टीएमए स्कीम बद्दल मी काही गोष्टी सांगतो. टीएमए स्कीमचे एक बेसिक रिक्वायरमेंट अशी आहे की तुम्ही ऍप्लिकेशन केल्यानंतर विदिन 30 डेज मध्ये ते मुंबई डीजीएफटी सबमिट झालं पाहिजे. मुंबई डीजीएफटी जर ते ऍप्लिकेशन विदिन 30 डेज सबमिट झालं नाही तर ते ऍप्लिकेशन रिजेक्ट होतं. तुमचा जर 30 दिवसाचा आत मुंबईत जाण्याचा प्लॅन नसेल तर ते ऍप्लिकेशन तिथे सबमिट करण्याचा काही प्लॅन नसेल तर ते ऍप्लिकेशन ऑनलाईन पण सबमिट करू नका. अन्यथा त्याची डेट खूप जवळ नसेल तर विदिन 30 डेज हार्ड कॉपी सबमिट करायला लागते. हार्ड कॉपीमध्ये काय काय येतं
हार्ड कॉपी ॲप्लिकेशनमध्ये तुमचे जे मी BRC साठी डॉक्युमेंटचा सेट सांगितला तोच सेट इथे येतो. इन्व्हॉइस, पॅकिंग लिस्ट, बिल ऑफ lading हे डॉक्युमेंट तर बेसिक आलेच. शिपिंग बिल हे बेसिक डॉक्युमेंट तर आलेच. याच्या बरोबरीने तुम्हाला एक एक फ्रेट सर्टिफिकेट किंवा फ्रेट इन्व्हॉइस आपल्याला याच्याबरोबर द्यावं लागतं. आता फ्रेट इन्व्हॉइस द्यावं लागतं म्हणजे गव्हर्नमेंटने आधी याचं बेसिक ड्राफ्टमध्ये पण लिहिलेले TMA ही स्कीम फक्त CI किंवा CMA पेमेंट टर्म्स असेल तरच ॲप्लिकेबल आहे. FOB पेमेंट टर्म्ससाठी TMA ॲप्लिकेबल नाही. दुसरी गोष्ट TMA TMA ॲप्लिकेशन करताना बऱ्याच लोकांचा गैरसमज असा होता की आपली BRC जनरेट झालेली नाही, मग आपण TMAचं ॲप्लिकेशन करायचं कसं. सह्याद्री फार्मर प्रोड्युसर ही नाशिकमधली कंपनी माझे क्लायंट आहे. ते मला डॉक्युमेंटच द्यायला तयार नव्हते कारण त्यांच्याकडे BRCच नव्हते. म्हटलं सर आपली लास्ट डेट जवळ आली, आपण आपलं ॲप्लिकेशन फाईल केलं पाहिजे. ते म्हटलं आमचं BRC जनरेट नाही. तर TMAचा इश्यू असा आहे की त्याला BRC जनरेट नसल्या तरी सुद्धा आपण ॲप्लिकेशन करू शकतो. आपण ॲप्लिकेशन फाईल केल्यानंतर DGFTला प्रोसेस करायला काही वेळ लागतो. DGFT मध्ये पण वर्कलोड भरपूर आहे. कोरोना हे आपल्याला अजून चांगली गोष्ट झालेली आहे. DGFT मध्ये आता 2-3 महिने ॲप्लिकेशन आपले प्रोसेस पण होत नाही. तेवढ्या वेळात आपण BRC जनरेट करू शकतो. नंतर BRC जनरेट झाली तरी सुद्धा TMAचा आपल्याला इन्सेंटिव्ह मिळू शकतो. नेक्स्ट जी स्कीम आहे ती सर्व्हिस एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया स्कीम ACI स्कीमचा बेनिफिट घेणारे पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये अगदी बोटावर मोजण्या इतके लोक आहेत. ACI स्कीम गव्हर्नमेंटने काढली पण लोकांना ती समजलीच नाही आणि खूप कमी एक्सपोर्टरने त्याचा बेनिफिट घेतला. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती ACI मध्ये सॉफ्टवेअर एक्सपोर्टसाठी ACI या सॉफ्टवेअर एक्सपोर्ट निगेटिव्ह लिस्टमध्ये टाकलेला होता. त्यामुळे सॉफ्टवेअर एक्सपोर्टसाठी ACI ॲप्लिकेबलच नाही. पण सॉफ्टवेअर एक्सपोर्टर ACIला ॲप्लिकेशन करण्याचा प्रयत्न करत होते. जे ॲक्च्युअली KPO BPO कंपनीज होत्या त्यांनी ACIला ॲप्लिकेशन करण्याचा प्रयत्नच केला नाही. खूप मोठ्या प्रमाणात ॲप्लिकेशन होऊ शकत होते पण लोकांनी ॲप्लिकेशनच फाईल केले नाही. लोकांना समजलंच नाही की ही ACI स्कीम काय आहे. आणि आता जेव्हा लॅब्स व्हायला लागली तेव्हा आता आमच्याकडे बरेचसे लोक येतात सांगतात की ती सर्व्हिस एक्सपोर्टसाठी जो इन्सेंटिव्ह होता तो आम्हाला अप्लाय करायचा आहे त्याच्यासाठी. पण आता ॲप्लिकेशन करण्याची गव्हर्नमेंटने लकीली अजून 3 महिने डेट वाढवून दिलेली. तेवढ्या पिरियडमध्ये जेवढे ॲप्लिकेशन फाईल करता येतील तेवढे आम्ही करणार. पण तरी सुद्धा वेळ निघून गेलेली ACIची असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यानंतर ॲडव्हान्स ऑथरायझेशन स्कीम. ॲडव्हान्स ऑथरायझेशन स्कीम ह्या स्कीम बद्दल बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की ड्युटी फ्री रॉ मटेरियल आपण इम्पोर्ट करणार आहे. ड्युटी फ्री रॉ मटेरियल इम्पोर्ट करण्यासाठी ही स्कीम आहे. पण ही ड्युटी फ्री रॉ मटेरियल त्याच प्रॉडक्टसाठी इम्पोर्ट करायचे ज्याच्यावर प्रोसेस करून तुम्ही परत री-एक्सपोर्ट करणार आहात. डोमेस्टिक यूजसाठी ॲडव्हान्स ऑथरायझेशन ही स्कीम नाही. काही लोकांनी ॲडव्हान्स ऑथरायझेशन मध्ये रॉ मटेरियल इम्पोर्ट करून त्याचं डोमेस्टिक मध्ये यूज केलं. आता ॲडव्हान्स ऑथरायझेशन त्यांना क्लोज करता येत नाही आणि त्या कंपन्या निगेटिव्ह लिस्टमध्ये गेल्या. DGFT त्यांना डिनाईड एंटिटी लिस्टमध्ये टाकलेले आहे. त्यामुळे ॲडव्हान्स ऑथरायझेशन ही जरी चांगली स्कीम असली तरी ते डबल एज स्वॉर्ड आहे. त्यामुळे ती केअरफुली यूज करण्याची स्कीम आहे. त्याचे कंप्लायन्स समजले पाहिजे. परत त्याचा पॉझिटिव्ह व्हॅल्यू ॲडिशन हाही महत्त्वाचा क्लॉज आहे. तुम्ही जर 100 रुपयाची वस्तू आणत असाल तिचे कमीत कमी पॉझिटिव्ह 5% व्हॅल्यू ॲडिशन तरी झालं पाहिजे. म्हणजे ती 105ला तरी तुम्ही विकली पाहिजे व्हॅल्यू ॲडिशन करून. निगेटिव्ह व्हॅल्यू ॲडिशन असेल तर त्याच्यात परत कंप्लायन्स परत तुम्हाला ड्युटी विथ इंटरेस्ट भरावी लागते. नेक्स्ट याच्यानंतर ड्युटी ड्रॉबॅक स्कीम. ड्युटी ड्रॉबॅक स्कीम म्हणजे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने ड्युटी ड्रॉबॅक स्कीम ही इम्प्लिमेंट करताना तिला 2 टप्प्यांमध्ये घेतलेली होती. एक तिचे 2 टाइप्स केलेले आहेत ॲक्च्युअली. ऑल इंडस्ट्री रेट आणि स्पेशल ब्रँड रेट. ऑल इंडस्ट्री रेट हा तुम्हाला प्रत्येक प्रॉडक्टनुसार गव्हर्नमेंटने प्री डिटरमाइंड केलेला रेट आहे. हा सुरुवातीला 9% पर्यंत ड्युटी ड्रॉबॅक होता. जेव्हा GST आलेला नव्हता तेव्हा 9%, 9.5% सुद्धा ड्युटी ड्रॉबॅकचा रेट मी पाहिलेला आहे. पण जेव्हा GST आल्यानंतर हार्डली 0.15% ॲग्रिकल्चर प्रॉडक्टला राहिले, इतर प्रॉडक्टला 1.5% वगैरे ड्युटी ड्रॉबॅक आहे. आता ऑल इंडस्ट्री रेट व्यतिरिक्त सुद्धा ड्युटी ड्रॉबॅक मध्ये एक प्रकार आहे स्पेशल ब्रँड रेट म्हणून. हा एक प्रकार आहे. हा बऱ्याचशा लोकांना माहितीच नाही की ऑल इंडस्ट्री रेट व्यतिरिक्त सुद्धा ड्युटी ड्रॉबॅकचा एक प्रकार असतो. जर तुमचे प्रॉडक्टमध्ये खूप ड्युटी कंपोनंट हायर असेल तर तुम्ही ऑल इंडस्ट्री रेट हा न अवेल करता
तुम्ही स्पेशल ब्रँडेड मध्ये सुद्धा ऍप्लिकेशन करू शकता. ते ऍप्लिकेशन तुम्हाला पूर्वी एक्साइज डिपार्टमेंटला करावं लागत होतं, आता ते जीएसटी डिपार्टमेंटला करावं लागतं. पण त्याच्यासाठी सुद्धा स्पेशल ब्रँडेडला जाण्यासाठी गव्हर्नमेंटने काही रूल्स आपण दिलेले. तुम्ही ज्या प्रॉडक्टचा तुमचं म्हणणं आहे की ऑल इंडस्ट्री रेट हा आमचा पुरेसा नाही, आमच्यासाठी पुरेसा नाही, आम्हाला स्पेशल ब्रँडेडसाठी जायचं आहे, त्यासाठी गव्हर्नमेंट काय म्हणतं, तुम्ही आधी तुमच्या प्रॉडक्टला किती ड्युटी ड्रॉबॅक निघतो त्याचं बेसिक कॅल्क्युलेशन करा. त्या कॅल्क्युलेशनच्या 80% रक्कम काढा. 80% अमाऊंट ही त्या 1% अमाऊंटपेक्षा मोठी पाहिजे. ती जर लहान होत असेल तर तुम्ही स्पेशल ब्रँडेडला जाऊ शकत नाही, तुम्हाला कंपल्सरी ऑल इंडस्ट्री रेटच घ्यावा लागतो. आणि तुम्हाला स्पेशल ब्रँडेडला जायचं असेल तर शिपिंग बिल फाईल करताना त्याच्यामध्ये कसं मेन्शन करावं लागतं, स्पेशल ब्रँडेड असं मेन्शन करावं लागतं. आणि ऑल इंडस्ट्री रेट जरी तुम्हाला डायरेक्ट तुमच्या अकाउंटला येणार असेल तरी सुद्धा तुम्हाला शिपिंग बिलमध्ये मेन्शनच करावं लागतं. बरेचसे लोक म्हणतात की आमच्या शिपिंग बिलमध्ये स्पेशल ड्युटी ड्रॉबॅक दिसतोय, पण आमच्या अकाउंटला आजपर्यंत पैसे आलेले. ते लोक कधी कस्टमपर्यंत गेलेच नाही किंवा त्यांच्या सीएचने कधी कस्टमच्या अकाउंटला जाऊन चेकच केलं नाही, त्यांनी तिथे अकाउंटच ऍड केलेले नसतात किंवा त्यांच्या अकाउंटमधला एक डिजिट मिसिंग असतो, काहीतरी प्रॉब्लेम असतो. कस्टम त्यांना अप्रोच करत नाही, कारण कस्टमला भरपूर एक्सपोर्ट आहे, ते कोणाकडून अप्रोच करणार. आपणच स्वतःहून अप्रोच करायचंय, बघायचंय आपल्याला आपल्या अकाउंटला जर ड्युटी ड्रॉबॅक येत नाहीये तर कस्टममध्ये नेमका प्रॉब्लेम काय, आपल्या सीएचला सांगायचं किंवा आमच्यासारखे जे कन्सल्टंट असतात त्यांना सांगायचे की ड्युटी ड्रॉबॅक आमच्या अकाउंटला येत नाही. तर तिथे डॉक्युमेंट सबमिट करून तुमचा जुना जो पेंडिंग ड्युटी ड्रॉबॅक येतो प्लस आता जो रुटीनने तुम्हाला जो ड्युटी ड्रॉबॅक येणार आहे ते दोन्ही ड्युटी ड्रॉबॅक तुम्हाला इमिडिएट मिळू शकतात. नेक्स्ट ही स्कीम आहे ROSCTA. मला खूप होप्स होते या स्कीम कडून की धुळे जिल्ह्यासाठी ही स्कीम थोडीफार युजफुल असणार आहे. पण मी बघितलं याच्यामध्ये आपल्याकडे जे प्रॉडक्ट्स तयार होतात धुळे जिल्ह्यामध्ये, जे नॅचरल फॅब्रिक्स असतात, म्हणजे नॅचरल कॉटन वगैरे पासून तयार केलेले जे फॅब्रिक्स असतात ते ROSCTA या स्कीम मध्ये सहसा येतच नाही. ROSCTA ही बऱ्यापैकी मॅनमेड फॅब्रिक्स वगैरे अशा प्रॉडक्टसाठी स्कीम आहे. टेक्सटाईल प्रॉडक्टसाठी आहे, पण इथली धुळे जिल्ह्यातले प्रॉडक्ट त्याच्यासाठी बरेचसे इलिजिबलच नाही, त्यामुळे ही स्कीम आपल्यासाठी काही एवढी कामाची नाही. नेक्स्ट स्कीम पहिली EPCG ही स्कीम फक्त तुम्हाला कॅपिटल गुड्स इम्पोर्ट करण्यासाठीची स्कीम आहे. तुम्हाला जर एक्सपोर्ट करायचं असेल आणि त्यासाठी मशिनरी इम्पोर्ट करायची असेल, मशिनरी इम्पोर्ट करून तिच्यावर तुम्ही फिनिश प्रॉडक्ट तयार करून ते जर तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल तरच EPCGचा बेनिफिट घ्या. EPCGचा बेनिफिट जर तुम्ही डोमेस्टिक प्रॉडक्टसाठी EPCGच्या अंडर मशिनरी इम्पोर्ट केलं आणि डोमेस्टिक प्रॉडक्ट तयार करायला सुरुवात केली, त्याचे ऑब्लिगेशन जर फुलफिल नाही केले तर तुमचं परत IEC वगैरे डिनाईड एंटिटी लिस्ट मध्ये जातं. EPCG मध्ये काय रूल्स आहेत, बेसिक मी रूल सांगतो. EPCG मध्ये सिंपल आहे, तुमचं 100% बेसिक कस्टम ड्युटीचं तुम्हाला रेमिशन मिळतं, म्हणजे पूर्णपणे बेसिक कस्टम ड्युटी तुम्हाला काही भरावी लागत नाही. ड्युटी फ्री मध्ये मशिनरी इम्पोर्ट होते, पण जेवढी तुमची ड्युटी सेव्ड अमाऊंट असते त्याच्या 6 टाइम्स तुम्हाला विदिन 6 इयर्स मध्ये एक्सपोर्ट करायचं असतं. पण 6 इयर्स मध्ये करायचं असलं तर आपण सरळ कॅल्क्युलेशन करतो की प्रत्येक वर्षाला एवढं एक्सपोर्ट झालं पाहिजे किंवा शेवटच्या वर्षात मी 80% एक्सपोर्ट करेल असं नाही. त्याच्यामध्ये पहिल्या 4 वर्षात 50% एक्सपोर्ट होणे गरजेचं आहे. नंतरच्या 2 वर्षात 50% एक्सपोर्ट केला तरी चालतं, पण पहिल्या 4 वर्षात जर तुमचं 50% एक्सपोर्ट होणार नसेल तर DGFT आपल्याला एक्सटेन्शन सुद्धा देतं, पण एक्सटेन्शनसाठी ऍप्लिकेशन फाईल करावं लागतं. ते जर वेळेत ऍप्लिकेशन फाईल नाही केलं तर मग परत DGFT आपल्याला नोटीस वगैरे काढतात आणि परत डिनाईड एंटिटी लिस्टमध्ये वगैरे टाकतात. त्यामुळे EPCG सुद्धा ॲडव्हान्स ऑथरायझेशन सारखी डबल एज सॉर्ड आहे, त्यामुळे ती सुद्धा केअरफुली यूज करायची. EPCG घेऊन काही लोक विसरून गेले की आम्ही EPCG घेतलं होतं. त्यांच्या कंपन्या जेव्हा डिनाईड एंटिटी लिस्टमध्ये गेल्या त्यांना MEIS, RODTEP हे सगळे बेनिफिट त्यांचे बंद पडले, तेव्हा त्यांना कळायला लागलं की अरे आपण EPCG पण घेतलं होतं. त्या EPCG त्यांच्याकडे आज डॉक्युमेंट पण नाही आहे आणि ड्युटी भरायचं म्हटलं तर ती अमाऊंट पण खूप ह्यूज आहे जी त्यांच्या आवाक्या बाहेरची आहे. कारण ड्युटीवर तुम्हाला नुसती ड्युटीच लागत नाही तर त्याला पेनल्टी पण लागते, 18% इंटरेस्ट सुद्धा लागतं ड्युटीवर. ही अमाऊंट खूप जास्त होते, त्यामुळे EPCG सुद्धा घेतलं असेल तर एकदम केअरफुली यूज करायचं. आणि आता गव्हर्नमेंट बऱ्यापैकी EPCG
जीपीसीसी मध्ये जास्त कंपन्या अडकल्यामुळे काही स्कीम पण काढतोय की काही कन्सेशन देत आहे आपल्याला, एक्सपोर्ट कमी झालेला असेल तरी सुद्धा क्लिअर होणार किंवा इंटरेस्ट वगैरे सुद्धा वेळ मिळणार, अशा प्रकारचे काही कन्सेशन गव्हर्नमेंट देत आहे आपल्याला. नेक्स्ट जीएसटी रिफंड फॉर एक्सपोर्टर्स. एक्सपोर्टरला जीएसटी रिफंड मिळतो. हा रिफंड दोन प्रकारचा असतो. एक, तुम्ही जर ड्युटी भरून एक्सपोर्ट करत असाल, आयजीएसटी भरून एक्सपोर्ट करत असाल तर तो रिफंड मिळतो. आयजीएसटीच्या रिफंडचं ऍप्लिकेशन तुम्हाला कस्टमला करावं लागतं. आणि जर नॉर्मल जीएसटी तुम्ही फक्त एक्सपोर्ट केला असेल, तुमचा इनपुट रॉ मटेरियल वरचा जीएसटी असेल तर त्याचं ऍप्लिकेशन तुम्हाला जीएसटी ला करावं लागतं. दोन्ही जीएसटी रिफंडची प्रोसिजर एक्स्ट्रीम सिम्प्लिफाईड आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे, त्यामुळे काही फारसा अवघड प्रोसिजर नाही आहे जीएसटी रिफंडची. आणि जीएसटी रिफंड मध्ये तुम्हाला खूप कमी वेळ लागतो. आता पूर्वी कसं व्हायचं, जेव्हा एक्साईजचा काळ होता तेव्हा ऍप्लिकेशन केल्यानंतर एक 6 महिने आम्ही डीपीसीनच करायचो फक्त. आता जीएसटी मध्ये तसं राहिलं नाही. हार्डली 15-20 दिवसात, महिन्याभरात सुद्धा जीएसटी येतो, जीएसटीचा रिफंड येतो. अजून एक, तुम्ही जो जीएसटी रिफंड घेता इनपुट रॉ मटेरियलवरचा, त्या केसमध्ये सुद्धा तुमचं जे इनपुट रॉ मटेरियलवर तुम्ही तुमच्या सप्लायरला जीएसटी पेड करता, याच्यात सुद्धा तुमचं कॅपिटल ब्लॉकेज होतच. त्यामुळे तुमचं कॅपिटल सुद्धा ब्लॉक होऊ नये त्यासाठी गव्हर्नमेंटने अजून एक फॅसिलिटी काढली, त्याच्यात 0.1% जीएसटी बेनिफिट. हा जीएसटी बेनिफिट असा आहे की तुमचं एक्सपोर्ट प्रॉडक्ट तुम्ही अंडर वॉन काढायचं, म्हणजेच 0.1% ड्युटी भरून तुम्ही एक्सपोर्ट करा आणि नंतर प्रूफ ऑफ एक्सपोर्ट हा तुमच्या सप्लायरला द्या. कारण तुमच्या सप्लायरला पण दाखवावं लागतं की 0.1% ने जीएसटी भरून तो माल कुणाला देतोय आणि ज्यांना दिलेला आहे त्यांनी खरोखर तो माल एक्सपोर्ट केलेला आहे की नाही, यासाठी प्रूफ ऑफ एक्सपोर्ट एक्सपोर्टरला आपल्या सप्लायरला द्यावं लागतं. आता तुम्हाला क्वेश्चन पडणार असेल की जर आपलं प्रूफ ऑफ एक्सपोर्ट मध्ये काय द्यायचं. प्रूफ ऑफ एक्सपोर्ट मध्ये तुमचं शिपिंग बिल, बिल ऑफ लाईडिंग हे सगळे डॉक्युमेंट द्यावे लागतात. मग शिपिंग बिल आणि बिल ऑफ लाईडिंग हे डॉक्युमेंट जर तुमच्या सप्लायरलाच तुम्ही दिलं तर सप्लायर स्वतः एक्सपोर्ट करू शकतो, असं काही नाही. त्याच्यामध्ये तुम्ही स्ट्राईक आउट वगैरे करून किंवा व्हाईटनर लावून असं करून सुद्धा तुम्ही डॉक्युमेंट देऊ शकता. ज्या महत्वाची इन्फॉर्मेशन असेल, रेट असेल, हे तुम्ही हाईड करून सुद्धा तुमचे प्रूफ ऑफ एक्सपोर्ट तुमच्या सप्लायरला तुम्ही देऊ शकता. तसं दिल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये कुठलाही हार्म नाहीये. आणि सेकंड थिंग, 0.1% जीएसटी भरल्यानंतर तुमचं कुठेही कॅपिटल ब्लॉकेज होत नाही. यानंतर सांगणे सरांनी एक रिक्वेस्ट केली होती की आपल्या भागात तयार होणाऱ्या प्रॉडक्ट्स बद्दल तुम्ही ROSCTL किंवा RODTEP ह्या स्कीम मध्ये किती इन्सेंटिव्ह मिळतोय ते आम्हाला थोडंसं स्पेसिफाय करून सांगा. मी ROSCTL चं चेक केलं, ROSCTL चा बेनिफिट मिळत नाही. तर दोन्ही एचएस कोडला ROSCTL चा बेनिफिट नाही, किंवा त्या दोन्ही एचएस कोडला RODTEP मध्ये पण गव्हर्नमेंटने सर सांगा सर, ते दोन्ही एचएस कोड RODTEP मध्ये सुद्धा गव्हर्नमेंटने घेतलेले नाहीये, म्हणजे त्यांना बेनिफिट नाहीच आहे. पण जो नॉर्मल क्वार्टर वगैरे होतो एक्सपोर्ट, याच्यासाठी ROSCTL मध्ये घेतलेले आहे. ROSCTL मध्ये त्याचा 3.1% ऑफ एफओपी व्हॅल्यू तुम्हाला बेनिफिट मिळणार. तशी बघितलं तर पर्सेंटेज चांगले आहे ते, पण त्याला एक कॅप आहे 1.6 रुपीज पर केजी. ही कॅप ऍप्लिकेबल तसं पाहिलं तर काही म्हणजे मॅटर करत नाही. ह्या कॅपचा काही संबंधच येत नाही तुमच्या कॉटनच्या रेटशी. कॉटनचं वजन वगैरे कमी असतं त्यामुळे या कॅपचा काही संबंध येत नाही. दुसरं, अदर्स मध्ये ही कॉटनचंच प्रॉडक्ट होतं, त्याच्या कोडला 1% फक्त इन्सेंटिव्ह होता आणि कुठलीही कॅप नाही. 1% इन्सेंटिव्ह जेवढ्या प्रॉडक्टला RODTEP मध्ये दिलेला आहे त्याच्यामध्ये शक्यतो गव्हर्नमेंटने पर केजीची कॅप कुठलीही लावलेली नाही. मी तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. चांगले सरांचे मी स्पेशल आभार मानतो आणि थँक्यू.